एकता नगरचे नूतन चेअरमन विष्णू माने यांचा अष्टलक्ष्मी पूजा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आलाय। सोलापूर शहरातील एकता नगर आजी माजी पोलीस कर्मचारी गृहनिर्माण संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विष्णू माने यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे। 2 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत विष्णू माने यांची एकमतानं निवड झाली आहे। या निवडीचं सर्वत्र स्वागत होत आहे। नूतन चेअरमन यांचा सत्कार अष्टलक्ष्मी देवी मंदिर नवरात्र महोत्सव सांस्कृतिक मंडळ जुना अक्कलकोट नाका पद्मानगर यांच्या मंडळातील तरुण मित्राच्या वतीनं करण्यात आलाय। प्रमुख पाहुणे म्हणून प्रबोधन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश गायकवाड होते। ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांच्या हस्ते विष्णू माने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। याप्रसंगी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी विष्णू माने यांच्या पोलीस खात्यातील कामगिरी, आजवर केलेल्या सामाजिक कार्य यांचं कौतुक करत ही निवड योग्य असल्याचं सांगून निश्चितपणे या पदाला साजेल अशी कामगिरी ते करतील। त्यांचा कामाचा आवाका मोठा आहे, अभ्यासू वृत्ती आहे, त्यामुळे निश्चितपणाने एकता नगरमधील रहिवाशांच्या हिताचं काम ते करतील असं सांगून त्यांना त्यांच्या कार्यात शुभकामना दिल्या। त्या आपल्या सगळ्याचे मार्गदर्शक माझे परममित्र आदरणीय विष्णू माने साहेब यांचा खास करून त्यांनी पोलीस खात्यामध्ये आपले स्वतःचं कार्यकर्तृत्व तर गाजवलंच, परंतु त्यानंतर माणूस म्हटलं जातं की रिटायरमेंट सेवानिवृत्तीनंतर थांबायचं, परंतु सेवानिवृत्ती कशात असते तर आपल्या कामात होणारा बदल म्हणजे सेवानिवृत्ती। त्यांनी खऱ्या अर्थानं सेवानिवृत्तीनंतर नेमक्या पद्धती कोणत्या पद्धतीनं काम करायचं हा एक नवा पायंडा त्यांनी केला। आज समाजसेवेचं व्रत घेऊन त्यांनी एकता नगरची बांधणी केली। एकता नगरच्या रहिवाशांना नेमकं काय हवं आहे त्या अचूक गोष्टी ओळखल्या, कारण मला माहिती आहे मुठभर इंचू हातात घेतले तरी ते बरे, परंतु 1-2 पोलीस एकत्र करायचे हे फार अवघड आहे। त्या धातीवर सन्माननीय माने साहेबांचा स्वभाव, त्यांच्या स्वभावातून निर्माण झालेली सगळी मैत्रीच्या माध्यमातून जमलेली मंडळी आणि त्यांनी एक रणशिंग भोगलं, त्या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला आणि ह्या भाद्राच्या नेतृत्वाखाली 12 उमेदवार 17 पैकी एक हाती त्यांच्या नेतृत्वाखाली विजयी झाले। खरोखर त्यांच्या कार्याला सलाम आहे, कारण निवडणूक खूप अवघड असते, माणसाची मनं वळवणं अवघड असतं, तिथपर्यंत त्यांच्या मनापर्यंत पोचावं लागतं, त्यांच्या सगळ्या भावना जाणाव्या लागतात आणि त्यांना काय हवं नको त्या गोष्टीची शहनिशा करून त्यानंतर त्यांचं मत बदलून घ्यावं लागतं। अशा अवस्थेत पोलीस खात्यात राहून पोलीस खात्या अंगात रुजलेला असताना देखील अतिशय संयम आहे। माणुसकी कशी असावी तर ह्या माणसाकडून शिकावं, माणसातलं माणूस पण कसं जपायचं तर माने साहेबांकडून शिकावं, कारण त्यांनी आपली माणुसकी इथपर्यंत पणाला लावली की ती सगळी माणसं, ती सोसायटी, त्याचा रूप बदलला, हवाचं रूप जब बदलता है ना तब रिझल्ट भी बहुत बड़ा आता है। अशा पद्धतीनं त्यांनी जे आणलेला जो रिझल्ट आहे तो निश्चितपणे एक माहोल म्हणून आगामी काळात देखील राहणार आहे। माने साहेबांना त्यांच्या कार्याला निश्चितपणाने सलाम आहे आमच्या सगळ्यांची, इथं बसलेली सगळी मंडळी, तुमच्यावर प्रेम करणारी मंडळी, ह्या सगळ्यांची साथ तुम्हाला राहणारच आहे। तुमचं स्वतःचं कर्तृत्व आहे, अभ्यासू वृत्ती आहे। मी तुमचं भाषण मी काल ऐकलं, तुम्ही सगळे कायदे असतील, सगळ्या चातुर्यबद्ध जीवन पद्धती असतील, तिथल्या रहिवाशांची मनं असतील, रहिवाशांना हवं नको त्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टीवरती अतिशय प्रभावीपणे बोलला। खरोखर ती गरज आहे, कारण कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट असेल किंवा रेरा सारखा नवीन कायदा ह्या गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून असेल, अशा अनेक गोष्टी असतात। सांघिक शक्ती एकवटत असताना त्यांना मॉब लॉन्चिंग असेल, तुम्हाला ऑलरेडी पोलीस खात्यात असल्यामुळे कायद्याचं बऱ्यापैकी नॉलेज आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग निश्चितपणानं मन, मनका, मस्तक आणि मनगट सशक्त करण्याची ताकद तुमच्यामध्ये असल्यामुळे निश्चितपणानं आगामी काळातला कारभार देखील अतिशय नेटकेपणानं तुम्ही करायला यात तीळ मात्र शकता। आमच्यासारखे प्रामाणिक मित्र तुमच्याबरोबर सदैव राहतील, तुमच्या प्रत्येक गोष्टीला आमचा पाठिंबा राहील आणि लवकरच आदरणीय मॅडमची तुमच्या ती एक बातमी आम्ही गोड लवकरच देणारच आहोत। त्यांना देखील मैदानात आपल्याला उतरायचं आहे, त्या एक सामाजिक कार्यात त्यांचा एक हक्कंड आहे। मानेवहिनींना देखील आम्ही एक चांगल्या पद्धतीने आपल्याला ह्या परिसरात एक वेगळं नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न अस्मिता मॅडमच्या माध्यमातून, अस्मिता गायकवाड मॅडमच्या माध्यमातून होणार आहे।
त्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं या भागात कंबर कसायचे आहे. आपल्या हिताचे समाजसेवक, जनसेवक, लोकनेतृत्व, लोकप्रतिनिधी आणण्यासाठी आपण आतापासूनच खुणगाठ मनात बांधायची आहे. निश्चितपणाने येणारा काळ आपल्यासाठी अतिशय चांगला असेल. बोलू दे ते. त्यांनी शेवट बोलते अध्यक्ष आहेत कार्यक्रम. आपल्या येल्लारी सोसायटीतर्फे आज आपण इथं काकांसाठी एक छोटंसं सत्कार आपण इथं आयोजित केलं होतं. सर्वजण वेळेवर उपस्थित झाले, त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभार आणि काकांना पुन्हा एकदा शुभेच्छा पुढील वाटतो. विश्वास शिंदे साहेबांनी 2 शब्द बोला असतील तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड साहेब, तसेच येल्लालिंग रेसिडेन्शियल सोसायटी व नवरात्र महोत्सवाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते मंडळींनी आज आपल्या संस्थेचे मार्गदर्शक व आधारस्तंभ विष्णू माने साहेबांचा आज चेअरमनपदी, एकतानगरच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल प्रथमतः आमच्या सर्व मित्र परिवाराकडून त्यांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो. विष्णू माने साहेबाबद्दल सांगण्यासारखं भरपूर काय आहे. त्यांच्या कामाची हातोटी वेगळी आहे. कुठलंही काम त्यांनी एकदा हातात घेतलं तर ते तडीस न्यायचं ही त्यांची एक जिद्द आहे. आणि ह्या पॅनल निवडून येण्यामध्ये शेवटचा फॉर्म त्यांनी भरलेला आहे. त्यांचा फॉर्म भरल्यामुळे ही पॅनल निवडून आलेलं आहे. एवढं सहज साधं सोपं नसतंय. सर्व सुशिक्षित वर्ग मतदान करत असतंय. त्यामुळं त्यांचं खरोखरच अभिनंदन आहे. एक शिस्तप्रिय अधिकारी एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेला हे. आणि ते आमचे परममित्र प्रसाद माने साहेबांचे वडील असल्यामुळं खरोखरच ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे की त्यांची आज निवड झाली. त्यांच्या कार्यक्रमानिमित्त वेळेत वेळ काढून वकील साहेब पण आले आणि या कार्यक्रमाची सर्वांनी मिळून शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. यावेळी सत्काराला उत्तर देताना विष्णू माने यांनी आपण सभासदांनी दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, सार्वजनिक हिताच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी विश्वास शिंदे, मुकेश माने यांनीही कार्यक्रमाचं आदरणीय गायकवाड साहेब यांनी वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात उपस्थिती राहिल्याबद्दल आम्ही त्यांच्या मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपला या येल्लालिंग मठाचे जे काय कार्यकर्ते किंवा असतील आणि आपल्या ह्या सोसायटीचे कर्णिक नगर, एकता नगर वगैरे त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानून त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल कोणाचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन चितली सर यांनी केलं. आभार प्रसाद माने यांनी मानले. या कार्यक्रमास नागेश शिरूर, प्रसाद माने, प्रवीण कोडम, सागर खरोसेकर, गुरुदत्त यादगिरी, प्रभाकर यादगिरी, सनी गंगापुरे, संतोष बोगदा, सुनील साळुंखे, भक्तियार मोहोळकर, इशांत बोलाबत्तीन, मार्टिन लोबो, तेजस क्षीरसागर, शंकर आदींची उपस्थिती होती.